बिग बॉस मराठी सीझन 6 क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स, काही लोक याला फायनल वोटिंग ट्रेंड्स पण म्हणतात. तर यामध्ये खूप मोठा चेंजेस आलेला आहे. चेंजेस असते की चेंज असते, जे पण असते आलेला आहे. जे खाली होते ते थोडे वरती गेले, जे वरत होते ते खाली आलेले आहे. तर फटाफट सुरू करतो. काय काय झालेलं आहे सगळं सांगतो. त्यापूर्वी चॅनलपर्यंत आला असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर कमेंट करा आणि बॅकग्राऊंड नॉईसला प्लीज 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 इग्नोर करा. बॅकग्राऊंड नॉईसचं मी काहीच नाही करू शकत. तर जसंच मी नंबर 7चं नाव घेणार, खूप सारे लोक कमेंट सेक्शन खोलणार आणि मला शिव्या देण्याला सुरुवात करणार. कारण नंबर 7वर जे नाव आहे ते खूप लोकांना नाही अपेक्षित होतं, पण ते नंबर 7वरच आहे. तर नंबर 7वर आहे दीपाली सय्यद. आता खूप सारे लोक मला हे म्हणणार की तू फेक ट्रेंड सांगतं, की तू फेक व्हिडिओ बनवतो. नाही, जर मला स्वतःला खरंच दाखवायचं असतं ना, तर मी रेवा यांना नंबर 7वर दाखवलं असतं. रेवा तर एविक्ट पण होऊ शकते ना, पण नाही, खरंच दीपाली नंबर 7वर आहे. नंबर 6वर संकेत आहे. नंबर 5वर रेवा आहे. रेवा इविक्ट होऊ शकते. दीपाली आणि संकेत इविक्ट नाही होणार, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर नंबर 4वर आपला सागर आहे. नंबर 3वर प्रभू. नंबर 2वर आता लक्ष देऊन ऐका, नंबर 2वर राकेश बापट आहे आणि नंबर 1वर अनुश्री माने आहे. अनुश्री माने कालच्या एपिसोड या पहिले नंबर 2वरच होती, पण जसाच कालचा एपिसोड आला त्यानंतर अनुश्री नंबर 1वर चालली गेली. त्यानंतर वोटिंग लाईन्स क्लोज झाल्या दुपारी 12 वाजता. नंबर 1वर अनुश्री आहे, नंबर 2वर राकेश आहे. आता ज्याला जे म्हणायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये म्हणा, कमेंट सेक्शन उघडा आहे. पण हे वोटिंग ट्रेंड्स रिअल आहे. इविक्शनबद्दल बोलायचं तर रेवा, अनुश्री पण जाऊ शकते आणि प्रभू या तिघापैकी एक जण जाणार. आज रात्री 12 वाजेपर्यंत मला माहीत पडून जाणार की कोणाचं इविक्शन झालेलं आहे. उद्या संध्याकाळी मी येऊन तुम्हाला सांगून देणार की याचं इविक्शन झालेलं आहे. हे वोटिंग ट्रेंड्स बिलकुल रिअल होते. तुम्हाला जे म्हणायचं तुम्ही म्हणू शकता. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.